गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. सकाळपासून व्हिडिओ काढावा तर सकाळपासून अजिबात वेळ मिळाला नाही, कारण का विरांशला सांभाळायचं होतं. आणि काय होतं, एकदा त्याला म्हणजे आज आता त्याला आता स्कूलला सुट्टी आहे विरांशला, त्याच्यामुळे काय होतं एवढा गोंधळ करतो तो. त्याला सतत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, कारण का तो खूप म्हणजे आचपळ आहे, अवकळ आहे, अवखळ म्हणलं तर चालेल. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्याकडे फार लक्ष द्यावं लागतं. आणि आज तर त्यांनी दुपारी एवढा तास दिला झोपायला, म्हणजे 2ला झोपणारा, पावणे 2ला नाही 1:30ला झोपणारा, जवळजवळ तो 2:45ला झोपलेला आज. त्याच्यामुळे मला काय आज वेळच नाही मिळाला. म्हटलं चला आता व्हिडिओ आज संध्याकाळी आता बनवूया, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ बनवते. आणि इकडे लावलेले आहे संध्याकाळचा स्वयंपाक, फक्त भातवणाचा कुकर लावलेला आहे. आणि हे पहा माझ्या करंगीला काय झालेलं आहे, तर सोलापूरला सगळं 10व्या दिवशी 11व्या दिवशी 12व्या दिवशी आईच्या, तर सगळं घरातलं सगळं साफसफाई करावं लागते, स्वच्छता करावी लागते. तर त्यावेळेस मी गोधडी पिळताना ह्या बोटालाच एकदम हे झालेलं आहे. गोधडी पिळताना गोधडीचं हिसका लागलेला आहे माझ्या करंगीला, आणि सुजली होती करंगी. तर तसेच मी 2-3 दिवस काढले. इकडं आल्यानंतर म्हणलं आता काल सूज थोडी कमी होती, पण दुखत आहे, तर म्हणलं एकदा दाखवून बघावं प्लास्टर आहे का काय, फ्रॅक्चर आहे का काय, म्हणून मग काल दवाखान्यात जाऊन आले. तर औषध गोळ्या दिलेले आहेत त्यांनी, एक्सरे काढायला लावला, एक्सरे काढलाय. तर थोडंसं काय झालेलं आहे, आतमध्ये हाडाचा टवका उडालेला आहे. तर त्यांनी असं मला पट्टी लावायला दिली आहे, औषध गोळ्या दिलेल्या आहेत. एक 15 दिवसांनी पुन्हा दाखवायला सांगितलेलं आहे. तर बघू आता 15 दिवसांनी काय तर होईल. म्हटले रिकवर होईल लवकरात लवकर. तर औषध गोळ्या पण दिलेल्या आहेत, तर औषध गोळ्या घेईल, जेवढ्या लवकरात लवकर कमी होईल तेवढं होईल, बरं होईल तेवढं. आणि बघा भाजी आणली येता दाखवते तुम्हाला, कारण का घरात भाजी काहीच नव्हती. ते बघा पालेभाजी आणलेले आहेत, पालेभाज्या खूप छान मिळाल्यात बघा. आळू आणलेला आहे, आळू, आंबट चुका, अजून शेपू, छान भाजी मिळाली. हे सगळं त्यांनी कढीपत्ता दिलेला आहे, आणि लिंबू पण आणलेले आहेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कालचा व्हिडिओ अर्धवट राहिला होता, तो मी आता पूर्ण करते. पहाटेचे वाजलेले 5:30. आणि हे बघा मी इकडे भाज्या काय केलं, कॅरी बॅगमधनं काढून मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत, कारण का खराब होतील उन्हाळ्यामध्ये. आता काय होतं, एकमेकात भाज्या ठेवली की खराब होतात. आणि मी इकडे घेते आहे जिऱ्याचं पाणी. हे पहा विरांशला मी सकाळी, आता सकाळच्या 9:15 आणि विरांशला मी थोड्या वेळापूर्वी जाऊन आणलेलं आहे, 10 मिनटापूर्वी जाऊन, कारण का रसिकाला जायचं होतं ऑफिसला, आणि विरांशा डॅडूला पण जायचं होतं ऑफिसला. विरांश बघा केवढा उंच झालेला आहे. तर विरांश राजाला माझ्याकडे आणलेला आहे, कारण का आता मग थोड्या वेळाने काय करेन, ह्यांचं आवरलं की मग हे ऑफिसला गेले की मग मी काय करेन, विरांशला घेऊन रसिकाकडे जाईन, विरांशच्या घरी जाईन. आज सगळं हे बघा उशीची खोळ, आबरे, हे सगळे हे सोफ्याचं कवर धुवायला काढलेलं आहे. खूप दिवस झाले धुवायचं राहिलेलं होतं. तर बघ हे गेले आंघोळीला, मिस्टरीला आंघोळीला. तर आता इकडे बनवते खिचडी नाश्ता. हे पहा बटाट्याचे काप करून ठेवलेले आहेत. साबुदाणा काय झालं, चतुर्थी होती परवा दिवशी, तर चतुर्थीचा थोडासा साबुदाणा होता भिजवलेला,
राहिलेला आणि म्हटलं आता अजून थोडासा साबुदाणा भिजवावा. त्यामुळे सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिला साबुदाणा थोडासा भिजवला नाश्त्याचं. म्हटलं रोज नाश्ता काय बनवा हा प्रश्न पडतो, म्हणून मग विरांशला पण खिचडी फार आवडते. त्याच्यामुळे म्हटलं विरांशला पण खिचडी द्यावी, ह्यांचाही होईल नाश्ता. इकडे हे पहा टिफिनची तयारी. आज दोडक्याची भाजी बनवलेली आहे. मिस्टरांचं टिफिन भरते ना. एका वेळी 2-2 कामं करावं लागते. सगळं घरचं आवडलेलं आहे. आता काहीही काम नाही शिल्लक, फक्त नाश्ता आणि विरांशला सांभाळणे. दाखवते सगळं झाडू पोछा सगळं झालेलं आहे. हे बघा इकडे दूध तापवते. विरांशला काय झालं माहिती आहे का, झोपेतनं उठला होता मी गेले तर नुकतंच, आणि तो ब्रश करत होता. मग ब्रश केला त्याला इकडं आणले मी. आता म्हटलं त्याला दूध आणि बिस्किट देते. आणि डायरेक्ट काय होतं, सकाळ सकाळ त्याला खिचडी नाश्ता दिला तर पुन्हा होईल ॲसिडिटी. त्याच्यामुळे मी विरांशला काय करते, पहिला दूध बिस्किट देते आणि मगच नाश्ता देते. 2 बिस्किट का नाही ना, त्याने खाल्ले की मग काय नाही दुधासोबत. हो ना, दूध बिस्किट खायला पहिला. चला दूध बिस्किट कोण खाणार आहे? विरांश खाणार आहे का दूध बिस्किट? चला पहिला विरांशला दूध बिस्किट देते. उठ उठ लवकर, उठा लवकर. गुड बॉय, गुड बॉय. नीट खायचं सांडायचं नाही. चला आता इकडे नाश्ता बनवते. विरांश झालं दूध बिस्किट खायला घातलं त्याला बरं. आता विरांशला पण थोडी खिचडी देते. त्याची पॉटी चालू आहे विरांशची. हे बघायचं आता नाश्ता बनवते. या सगळेजण नाश्ता करायला. चला आता विरांशला खिचडी खायला घालते. खिचडी तयार झालेली आहे. बाबू चलो खिचडी खाऊ. खिचडी चला इथं बसायचं, खुर्चीवर बसायचं. ये म्हणा खुर्चीवर बसतं इथं. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.